उन्हाळ्यात घामोळ्यांमुळे त्रासले आहात, गरमी सहन होत नाही, आता उन्हाळ्यातही हिवाळ्यासारखी थंडी अनुभवायची आहे तर वापरा फक्त रॅपल बर्फिला कूल घमोरी पावडर आयुर्वेदिक, जो देतो ताज्या लॅव्हेंडरच्या सुगंधासह घामोळ्यांपासून त्वरित आराम. संपूर्ण कुटुंबासाठी उपयुक्त, फक्त 90 रुपयात उपलब्ध. उन्हाळा कितीही गरम असो, आता थंडगार आणि सुगंधी अनुभव मिळवा. रॅपल बर्फिला कूल घमोरी पावडर आयुर्वेदिक आणि प्रभावी. नमस्कार, मी समीक्षा बेंडे. एडीएन बातमीपत्रात आपलं स्वागत. आजच्या दिवसभरात घडलेल्या घटनांचा आढावा आपण घेणारच आहोत. त्यापूर्वी एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर. खैरेंच्या वक्तव्यानंतर मंत्री संजय शिरसाट यांची आदित्य ठाकरेंवर टीका. गुंठेवारीसाठी 3 महिने 50% तर 3 महिने 25% सवलत मिळणार, मनपा प्रशासक जी श्रीकांत यांचा निर्णय. आता पाहूयात सविस्तर बातम्या. आदित्य ठाकरे मोठे नेते असून चंद्रकांत खैरे यांनी असं बोलू नये. त्यांनी मंत्रिपदाच्या काळात मातोश्रीसाठी काय काय केलं हे आम्हाला माहित आहे. खैरे यांचे पक्षासाठी योगदान आहे. खैरे यांना मातोश्रीवर किंमत नाही. त्यांनी यावं, त्यांचं स्वागत आहे, असं प्रतिपादन पालकमंत्री संजय शिरसाट यांनी खैरे यांच्या आदित्य ठाकरे यांच्याबाबत केलेल्या भाषणानंतर केलंय. सर, चंद्रकांत खैरे म्हणाले की इथून पुढच्या निवडणुका आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वात होतील आणि 29ला ते मुख्यमंत्री बनतील. आदित्य ठाकरे मोठा नेते आहेत ना, ते कुणालाच मोजत नाहीत. आमच्यासारखे चिल्लर लोक त्यांचे गुलाम आहेत. जेव्हा यांचा जन्मही झाला नव्हता त्या टायमाला आम्ही शिवसेनेचं काम करत होतो आणि चंद्रकांत खैरेंनी त्यांना प्लीज करण्यासाठी वक्तव्य केलं तर ते मुख्यमंत्र्यांच्या आविर्भावात आता आजकाल बोलायला लागलेले. आदित्य ठाकरेला आणखीन राजकारणामध्ये रुळायला अनेक वर्ष लागतील. म्हणून चंद्रकांत खैरेंनी असं वक्तव्य, ज्येष्ठ नेत्याने असं वक्तव्य करणं चुकीचं आहे आणि ते करून त्यांना काय फायदा होईल हे भविष्यात तुम्हाला कळेल. चंद्रकांत खैरेंवर तुम्ही टीका करत नाही, फार सांभाळून घेत आहे, काही शिस्त आहे का? शिस्त वगैरे नाही. चंद्रकांत खैरेंनी माझ्याबरोबर आम्ही सोबत काम केलेले लोक आहोत. त्यांनी मंत्रिपदाच्या काळात सुद्धा मातोश्रीसाठी काय काय केलं याची जाणीव आम्हाला सुद्धा आहे. आज जरी त्याला वाळीत टाकल्यासारखं पाहत असतील, परंतु त्याचं योगदान निश्चित या महाराष्ट्रामध्ये आहे, या जिल्ह्यात मराठवाड्यामध्ये काम करताना आहे, हे कोणीही मान्य करेल. म्हणून जो जो संघटना वाढवायला कारणीभूत ठरलेला आहे त्याची आम्ही नेहमीच प्रशंसा करतो, कोणीही असेल तो. म्हणून खैरेंच्याबद्दलचं थोडा जो सॉफ्ट करणार आहे तो तर यामुळं आहे. परंतु आता त्याला मातोश्रीमध्ये त्यांना किंमत देत नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. म्हणून आम्ही त्यांना सुद्धा सांगितलं की तुम्ही या, आम्ही तुमचं स्वागत करू. वडेट्टीवार असे म्हणाले की शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत आहेत आणि कर्जमाफीची घोषणा करून सुद्धा सरकारने बेईमानी केलेली आहे हा निर्लज्जपणाच्या काळात. 40-45 वर्षे शेतकऱ्याला लुटणारी ही काँग्रेसची अवलाद आता शेतकऱ्याचा कळवळा दाखवते आणि स्वतः शेतकऱ्याचे जसे काही आम्ही मालक आहोत या विरोधात बोलते. जे तुम्ही 40-45 वर्षात दिलं नाही ते या युतीच्या सरकारने तो दिल्याचं शेतकऱ्यांना जाणीव आहे. म्हणून शेतकऱ्याची काळजी तुम्ही करू नका. शेतकऱ्याचं भलं बुरं समजणारे आम्ही आहोत आणि शेतकऱ्याच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभं राहू. साहेब, शिवसेनेच्या ज्या मुख्य पक्षांची यादी आता जाहीर झाली त्याच्यातून अंबादास दानवेंचं नाव नाहीये. अंबादास दानवेचा कार्यक्रम संपलेला आहे. जसा कार्यकाल संपत आलेला आहे तसं त्याचा कार्यक्रम संपलेला आहे. यूज अँड थ्रोची जी काही सिस्टीम आहे उबाठामध्ये त्याच्यातला तो एक भाग आहे. म्हणून हे उबाठाला काही नवीन नाही. त्यांना फार पूर्वीच काढायचं होतं, परंतु त्यांनी ते आता काढलं आणि मला भविष्यामध्ये ते सुद्धा पक्षात राहतील की नाही याची शंकाच आहे. मग ते पण बाहेर पडले तर त्यांचंही स्वागत नाही, त्याच्याबद्दल आम्हाला विचार करावा लागेल. आम्हाला त्यांची सध्याला तरी आवश्यकता नाही. भूमी अभिलेख कार्यालयात विविध कामानिमित्त आलेल्या शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसलं पाहिजे. त्यांचं काम वेळेत झालं पाहिजे, तेव्हा भूमी अभिलेख कार्यालयाचं नावलौकिक होईल, असं प्रतिपादन उपसंचालक किशोर जाधव यांनी राष्ट्रीय भूमापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात मार्गदर्शन करताना केलं आहे. या कार्यक्रमाचं आयोजन जिल्हा अधीक्षक डॉक्टर विजय वीर यांच्या पुढाकारानं करण्यात आलं होतं.
महाराष्ट्र भूमी अभिलेख कार्यालय इथं भूमी अभिलेख प्रशिक्षण प्रबोधिनी प्राचार्य आणि जिल्हा भूमी अभिलेख छत्रपती संभाजीनगर यांच्या संयुक्त विद्यमानं राष्ट्रीय भूमापन दिनानिमित्त कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. भूमी अभिलेख प्रशिक्षण प्रबोधिनीच्या सभागृहामध्ये आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भूमी अभिलेख उपसंचालक किशोर जाधव यांची उपस्थिती होती. तर भूमी अभिलेख जिल्हा अधीक्षक डॉक्टर विजय वीर, प्रभारी जिल्हा अधीक्षक शिवराज जाधव, कार्यालय अधीक्षक दिनेश शिरसाट, निदेशक मनोज विस्पुते, संदीप पवार, अविनाश शिंगाणे, उप अधीक्षक निलेश उंडे, समीर दाणेकर, भास्कर खरे, सुभाष इम्फाळ, चंद्रकांत सेवक, मिलिंद दिवेकर, विजय सदानशिव, MP पाटील, कैलास मिसाळ, प्रकाश गामणे याबरोबरच कास्ट्राईब भूमी अभिलेख संघटनेचे सरचिटणीस RM कांबळे, जिल्हाध्यक्ष मनोज निकम, निलेश सराफ आदींची यावेळी उपस्थिती होती. कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख उपस्थितीत मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आली. यानंतर भूमी अभिलेख विभागाच्या विविध साहित्यांचं पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी प्रशिक्षणासाठी येणाऱ्या बाह्य व्याख्यात्यांचा सत्कार करण्यात आला. तर जिल्ह्यातील सन 2024-25 या वर्षात भूमी अभिलेख विभागातील उल्लेखनीय कामगिरी केलेल्या अधिकारी व कर्मचारी यांचा सत्कार उपसंचालक किशोर जाधव, जिल्हा अधीक्षक डॉक्टर विजय वीर आणि उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मान चिन्ह प्रशस्तीपत्र देऊन करण्यात आलाय. कार्यक्रमाचं उत्कृष्ट सूत्रसंचालन शरद कुलकर्णी यांनी केलं, तर आभार प्रदर्शन संदीप पवार यांनी केले. यावेळी मान्यवरांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं. तर कार्यक्रमाच्या शेवटी प्रसिद्ध अष्टपैलू हास्य कलाकार श्री N अशोक यांच्या मनोरंजनाच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त महापालिकेतील 1699 कर्मचाऱ्यांना प्रत्येकी 12,500 रुपये प्रमाणे 2,12,00,000 रुपये आणि सर्व कर्मचाऱ्यांचं वेतन करण्यात आलं आहे, अशी माहिती मुख्य लेखा व वित्त अधिकारी संतोष वाहुळे यांनी दिली आहे. महापालिकेतील अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी हजेरी ऍपवर हजेरी लावणं बंधनकारक करण्यात आलंय. हजेरी ऍपमुळे अधिकारी कर्मचाऱ्यांना कार्यालयात येऊन हजेरी लावावी लागत आहे. त्यामुळे EL आणि CL चे प्रमाण देखील वाढलं आहे. 31 जानेवारी रोजी काढण्यात आलेल्या परिपत्रकाप्रमाणे कारवाई सुरू केली जाणार असली तरी कर्मचाऱ्यांना आणखी एक संधी देण्यात आली असून मार्च महिन्याचा पगार नियमावली शिथिल करून करण्यात आल्याचं मनपा प्रशासक G. श्रीकांत यांनी सांगितलंय. महापालिकेतील कर्मचाऱ्यांचं वेतन हजेरी ऍपमुळे उशिरानं होत असल्याची ओरड कर्मचारी संघटनेकडून होत होती. मुख्य लेखा व वित्त अधिकारी संतोष वाहुळे म्हणाले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त फेस्टिवल ऍडव्हान्स म्हणून 1699 कर्मचाऱ्यांना प्रत्येकी 12,500 रुपये याप्रमाणे 2,12,00,000 रुपयांचं वाटप करण्यात आलं असून सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांना पगार देखील करण्यात आला आहे. ईद निमित्त 362 कर्मचाऱ्यांना फेस्टिवल ऍडव्हान्स म्हणून 45,25,000 रुपयांचं वाटप करण्यात आल्याचं देखील वाहुळे यांनी सांगितलंय. मनपाच्या शिक्षण विभागातून कमी केलेल्या 64 कंत्राटी कर्मचाऱ्यांना पुन्हा काम रुजू करावं यासह अन्य मागणी संदर्भात कंत्राटी कामगारांनी उपोषण सुरू केलं असून उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाविषयी ADN न्यूजशी बोलताना संघटनेचे अध्यक्ष हकीम शेख यांनी अधिक माहिती दिली आहे. प्रमुख मागणी आजची अशीच आहे. महानगरपालिका प्रशासनाला आम्ही 3 तारखेला एक पत्र दिलं होतं आणि त्याच्यानंतर पुन्हा आम्ही काल पत्र दिलं, परवा दिवशी पत्र. शिक्षण विभागात काम करणारे महाराणा एजन्सी मार्फत 64 कर्मचारी यांना कोणतीही नोटीस न देता, कोणतीही पूर्वसूचना न देता महानगरपालिका प्रशासनाने यांना कामावर येण्यास मनाई केली. आमचं एवढंच म्हणणं आहे महानगरपालिका प्रशासनाला, या कर्मचाऱ्यांना, हे जे गोरगरीब कंत्राटी कर्मचारी आहे यांना त्वरित कामावर रुजू करून घ्या. यांची खूप हालअपेष्टा चालू आहे. यांच्यावर उपासमारीची वेळ येण्यात आता काही दिवस बाकी आहे. आता त्यांना 2-2 पगारी यांच्या थकल्या होत्या. महाराणा एजन्सीने यांची फक्त एकच पगार केली, एक पगार सुद्धा नाही केली. या लोकांना जर काम नसलं तर हे लोक कुठं जाणार आहे? या लोकांनी आपल्या महानगरपालिका प्रशासनाला कोणी 10 वर्ष सेवा दिली, कोणी 5 वर्ष दिली, कोणी 8 वर्षापासून इथं शिक्षण विभागात ते लोक काम करून राहिले. अजूनही काही बातम्यांचा आढावा आपल्याला घ्यायचा आहे, मात्र वेळ झाली आहे छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा ADN. उन्हाळ्यात घामोळ्यांमुळे त्रासले आहात, गरमी सहन होत नाही, आता उन्हाळ्यातही हिवाळ्यासारखी थंडी अनुभवायची आहे, तर वापरा फक्त रॅपल बर्फिला कूल घमोरी पावडर आयुर्वेदिक.
जो देतो ताज्या लॅव्हेंडरच्या सुगंधासह घामोळ्यांपासून त्वरित आराम. संपूर्ण कुटुंबासाठी उपयुक्त, फक्त 90 रुपयात उपलब्ध. उन्हाळा कितीही गरम असो, आता थंडगार आणि सुगंधी अनुभव मिळवा. रॅपल बर्फीला कूल घमोरी पावडर, आयुर्वेदिक आणि प्रभावी. अनेकांच्या मनात स्वप्न असते की देशाची सेवा करायची, परंतु काही लोकच योग्य प्रशिक्षण घेऊन ते वास्तवात पूर्ण करतात. वास्तविक सैनिक बनणे सोपं काम नाही, कारण प्रशिक्षणाच्या मैदानापासून ते युद्धाच्या रणांगणापर्यंत प्रत्येक क्षण संघर्षमय असतो. फक्त जो इमानदार, समजूतदार असेल आणि ज्याची इच्छाशक्ती प्रबळ असेल असाच व्यक्ती या क्षेत्रात टिकू शकतो. प्रत्येक वर्षी अनेक परीक्षार्थ्यांना यश प्राप्त होते, ते फक्त आणि फक्त गरुडचे अकॅडमी. पंख आम्ही देतो, उंच भरारी तुम्ही घ्या. शिक्षण असो किंवा नोकरी, कुठल्याही कामानिमित्त छत्रपती संभाजीनगर येथे येत असाल तर तुमच्या घरगुती जेवणाची चिंता आता मिटली. नमस्कार, मी पूजा दातार. मी रुचिरा स्वयंपाकघर सुरू करून 15 वर्ष झाली. सुरुवातीला रुचिरा स्वयंपाकघर सुरू करताना माझी आवड म्हणून सुरू केलं, पण त्याचं व्यवसायात हळूहळू रूपांतर झालं. रुचिरा स्वयंपाकघर हे स्वतःच्या जागेत 2009 पासून संभाजीनगर खडकेश्वर येथे सुरू आहे. तेथून मला अनेक साऱ्या ऑर्डर्स मिळत गेल्या. एका मोठ्या शाळेचं मला कॉन्ट्रॅक्ट मिळालं होतं. मी रोज 2200 लोकांना जेवण देत होते 5.5 वर्ष. नंतर मी पूर्ण कॉन्सन्ट्रेशन रुचिरा स्वयंपाकघर खडकेश्वर येथे केलं. तेथील फीडबॅक म्हणाल तर सगळी मेडिकलची मुलं जे घरापासून दूर राहतात त्या लोकांना आपल्या घरासारखं जेवण रुचिरामध्ये मिळतं असं प्रत्येकजण आनंदाने सांगत असतो मला. आणि मी तर म्हणते की तुम्ही ते पे करून जेवता, पण ते म्हणतात की नाही, पे हा भाग वेगळा आहे, पण आमच्या शुभेच्छा आणि सदिच्छा जास्त महत्त्वाच्या आहेत. तसंच रुचिरा स्वयंपाकघरात आपण आपल्या घरच्यासारखं अन्नधान्य निवडून, भाज्या निवडून, अतिशय स्वच्छता राखून स्वयंपाक करतो. स्वयंपाकात घरगुती मसाले 80% वापरले जातात. माझा कटाक्ष क्वालिटी मेंटेन करण्यावर असतो, त्यामुळे मी किराणा जास्तीत जास्त चांगल्या क्वालिटीचा आणते. तसंच भाजीपाला जाधव मंडईत आणते, त्यामुळे ताजा स्वच्छ भाजीपाला मिळतो. त्यामुळे आपल्या स्वयंपाकाची चवही उत्तम राखता येते आणि आरोग्यपूर्ण स्वयंपाक होतो. घरगुती जेवणाच्या चवीसाठी एकदा अवश्य भेट द्या रुचिरा स्वयंपाकघर येथे. मस्त मास्क पहना रे तुम्हें. थैंक यू सर. वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर. रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर. एक और है ना सर. देना. बहुत मस्त लगे आपको. ये ना सर. सर ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर. हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है. ओके सर. ये ले. चल हम ये भी ऑनलाइन भर दे. हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे. ब्रेक नंतर आपलं स्वागत. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी महावीर जयंती ही मोठ्या उत्साहात संपन्न झाली आहे. या शोभायात्रेमध्ये जैन बांधव हे मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. या शोभायात्रेमध्ये वाद्यावरती काही ठिकाणी बांधवांनी ठेका धरल्याचंही पाहायला मिळालंय. सर्वात महत्वाचं म्हणजे या शोभायात्रेत बेटी बचाओ बेटी पढाओ अशी घोषवाक्याचे बॅनर घेऊन समाज बांधव हे मोठ्या संख्येनं सहभागी झाल्याचं पाहायला मिळालं. जगाला जिओ और जीने दोचा संदेश देणाऱ्या भगवान महावीर यांची जयंती शहरात गुरुवारी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आहे. अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीनं काढलेल्या मिरवणुकीतून जैन बांधवांनी सामाजिक एकोपा, अहिंसा, पर्यावरण संवर्धन, पाणी वाचवा, बेटी बचाव, शाकाहार याबाबत जनजागृती केली.
सजीव निर्जीव देखाव्यातून समाज जागृतीचं दर्शन घडवत पारंपरिक ढोल ताशा लेझिम पथकांच्या सादरीकरणानं शहरवासियांची मनं जिंकली आहेत. सकल जैन समाजातर्फे गेल्या अनेक वर्षांपासून औरंगाबादेत महावीर जयंतीचा उत्सव एकत्रितपणे साजरा केला जातो. गुरुवारी सकाळी सिडको N3 इथून 108 कारची फेरी काढण्यात आली. ही फेरी महावीर चौकात पोहोचली. तिथं धर्मध्वजवंदन करण्यात आलं. सकल जैन समाज बांधव पदाधिकारी व सकल जैन समाजाचे मान्यवर यावेळी उपस्थित होते. त्यानंतर उत्तमचंद ठोळे छात्रालय व गुरु गणेश नगर इथं परंपरेप्रमाणे धर्मध्वजवंदन झालं. महावीर जयंती निमित्त असलेले मुख्य आकर्षण म्हणजे मिरवणूक. पैठण गेट इथून मिरवणुकीला सकाळी प्रारंभ झाला. धर्मगुरूंच्या प्रमुख उपस्थितीत मिरवणुकीला प्रारंभ झालाय. मुलींचं लेझिम पथक, ढोल ताशा पथक विशेष आकर्षण ठरलं. पैठण गेट, गुलमंडी, मछली खडक, सिटी चौक, शहागंज मार्गावरून मिरवणूक निघाली. मिरवणुकीचं स्वागत करण्यासाठी मार्गावर विविध राजकीय पक्ष, सामाजिक संस्था, संघटनांनी स्वागत फलक उभारले होते. चौकात पिण्याचं पाणी, सरबत, खाद्यपदार्थ ठेवण्यात आले होते. समितीनं जाहीर केल्यामुळे प्लास्टिक मुक्त मिरवणुकीचं दर्शन या मार्गावरून झालंय. मिरवणुकीनंतर सकल जैन समाजातर्फे सरस्वती भुवन महाविद्यालयाच्या मैदानावर भाविकांसाठी महाप्रसाद ठेवण्यात आला होता. त्याचा शेकडो भाविकांनी लाभही घेतलाय. महावीर जयंती निमित्त रक्तदान व आरोग्य तपासणी शिबिराचं आयोजन महाप्रसादाच्या ठिकाणी करण्यात आलं होतं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे OSD राजेंद्र साबळे पाटील यांच्या संयोजनातून श्रीरामनवमी उत्सव समितीतर्फे भव्य श्रीरामनवमी उत्सव निमित्तानं हजारो शहरवासियांच्या उपस्थितीत प्रभू श्रीरामांची आरती करून अभिवादन करत शहरातील 20 शाळांना धार्मिक आणि ऐतिहासिक पुस्तकांचा संच देखील भेट देण्यात आलाय. श्री रामनवमी निमित्त प्रतिवर्षी देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे OSD राजेंद्र साबळे पाटील यांच्या संयोजनातून श्री रामनवमी उत्सव समितीतर्फे भव्य श्री रामनवमी उत्सव शहराचं हृदयस्थान असलेल्या क्रांती चौक इथं मोठ्या उत्साहात पार पडला. हजारो शहरवासियांच्या उपस्थितीत प्रभू श्रीरामांची आरती करून अभिवादन करण्यात आलं. या कार्यक्रमास मंत्री अतुल सावे, खासदार डॉक्टर भागवत कराड, आमदार संजय केनेकर, भाजप शहर जिल्हाध्यक्ष शिरीष बोराळकर, जिजामाता शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव सागर जाधव यांच्यासह शेकडो श्रीराम भक्तांची उपस्थिती होती. याच कार्यक्रमात देवेंद्र सेवा महोत्सवाअंतर्गत शहरातील 20 शाळांना धार्मिक आणि ऐतिहासिक पुस्तकांचा संच देखील भेट देण्यात आला आहे. या वर्षीच्या देवेंद्र सेवा महोत्सवात जिल्ह्यातील सर्वच शाळांना हा संच भेट देण्याचा मानस राजेंद्र साबळे पाटील यांनी यावेळी व्यक्त केलाय. गुंठेवारी नियमितीकरणासाठी शुल्कातील सवलत सुरू ठेवण्यात आली आहे. गुंठेवारीसाठी पहिले 3 महिने 50%, तर पुढील 3 महिने 25% याप्रमाणे सवलत दिली जाणार आहे. नवीन रेडी रेकनर दरानुसार नियमितीकरणाचं शुल्क आकारण्यात येणार असून हे शुल्क मागील दरापेक्षा कमी राहणार असल्याचं मनपा आयुक्त तथा प्रशासक G. श्रीकांत यांनी सांगितलंय. शहरातील गुंठेवारी वसाहतीमधील मालमत्ता नियमित करण्यासाठी महापालिकेनं शासनाच्या निर्देशानुसार शुल्क रचना केली आहे. निवासी मालमत्तांच्या नियमितीकरणासाठी रेडी रेकनर दराच्या 50% शुल्क आकारण्याचा निर्णय मनपानं घेतला होता. त्यानुसार गेल्या 5 वर्षांपासून निवासी मालमत्तांच्या नियमितीकरणाची प्रक्रिया केली जात आहे. यंदा मार्च अखेरपर्यंत गुंठेवारी नियमितीकरणातून 50 कोटींच्या वसुलीचं उद्दिष्ट प्रशासकांनी गुंठेवारी कक्षाला दिलं होतं. या कक्षानं नियमितीकरणाच्या फायली झपाट्यानं निकाली काढत सुमारे 53 कोटी रुपयांची वसुली केली आहे. नियमितीकरणाच्या शुल्कातील 50% सवलत मार्च अखेरपर्यंत देण्याचा निर्णय मनपानं घेतला होता. त्यामुळे सवलतीचा लाभ घेण्यासाठी गुंठेवारी कक्षाकडे मोठ्या प्रमाणावर प्रस्ताव दाखल झालेत आणि त्यापैकी बहुतेक प्रस्ताव मान्य देखील करण्यात आलेत. या संदर्भात माहिती देताना प्रशासक G. श्रीकांत म्हणालेत की गुंठेवारी नियमितीकरणासाठी सवलत लागू करण्यास 1 एप्रिल पासून मुदतवाढ देण्यात येत आहे. ही मुदतवाढ देताना सुरुवातीचे 3 महिने 50% शुल्क आकारलं जाईल. त्यानंतरच्या 3 महिन्यात 25% शुल्क घेण्यात येतील. गुंठेवारी नियमितीकरणासाठी रेडी रेकनर दराप्रमाणे आणि शासन निर्णय 2023 नुसार शुल्क आकारलं जाणार आहे. यापूर्वी आकारण्यात आलेल्या शुल्कापेक्षा हे शुल्क कमी राहील. नागरिकांनी गुंठेवारी नियमितीकरणाचा लाभ घ्यावा. नवीन विकास आराखड्यामध्ये ज्या ग्रीन झोन मधील मालमत्ता येलो झोन मध्ये आल्या आहेत त्या मालमत्ता धारकांनी देखील गुंठेवारी नियमितीकरण करता येणार असल्याचं G. श्रीकांत यांनी सांगितलंय.
गारखेडा भागातील भूषणनगरमध्ये महापालिकेनं व्यापारी संकुलाचं आरक्षण टाकलं आहे. हे आरक्षण टाकल्यानंतर या जागेत निवासी बांधकाम मोठ्या प्रमाणावर झालंय. आरक्षणच्या जागेतील बांधकाम नियमित करता येत नव्हतं. या भागातील नागरिकांनी आज बुधवारी मनपा प्रशासक जी श्रीकांत यांची भेट घेतली. प्रशासकांनी त्यांना नवीन विकास आराखड्यात या आरक्षणाची पाहणी केली असता हे आरक्षण उठवण्यात आल्याचं दिसून आलंय. त्यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला असून शासनाची मान्यता घेऊन गुंठेवारी करण्यासाठी परवानगी दिली जाणार असल्याचं आयुक्त जी श्रीकांत यांनी सांगितलंय. खुलताबाद येथील ग्रामदैवत लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या भद्रा मारुती मंदिरात शनिवारी साजरा होणाऱ्या हनुमान जन्मोत्सव सोहळ्याची जय्यत तयारी झाली आहे. यानंतर सराला बेटाचे मठाधिपती रामगिरी महाराज यांच्या काल्याच्या कीर्तनानं अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता होणार असल्याची माहिती भद्रा मारुती संस्थानचे अध्यक्ष बारगळ यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. खुलताबाद येथील भद्रा मारुती जन्मोत्सव सोहळ्याला दरवर्षी मोठी गर्दी होत असते. यंदाही भाविकांचं दर्शन व्यवस्थित व्हावं म्हणून संस्थानतर्फे विशेष दर्शन व्यवस्था केली असून महिलांसाठी मोफत दर्शन व्यवस्था ठेवण्यात आली आहे. भद्रा मारुती मंदिरात हनुमान जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त 150 बाय 200चा भव्य मंडप टाकण्यात आलाय. 30 सीसीटीव्ही कॅमेरे, 150 पोलीस कर्मचारी, 50 सुरक्षा कर्मचारी, 100 ते 150 बसेसची व्यवस्था करण्यात आली असून भाविकांना पिण्याचं पाणी, आरोग्य सेवा, अग्निशमन दल आदी सुविधा ठेवण्यात आल्या आहेत. हनुमान जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त मंदिर मुख्य प्रवेशद्वारावर विद्युत रोषणाई करण्यात आली असून यंदाचा हनुमान जन्मोत्सव सोहळा संस्थानचे सचिव, राज्याचे मंत्री अतुल सावे, उपाध्यक्ष रामनाथ बारगळ, सहसचिव खंडेराव बारगळ, विश्वस्त चंद्रकांत खैरे, कचरू बारगळ, कुलभूषण अग्रवाल, कार्याध्यक्ष किशोर अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली साजरा होत आहे. एडीएन न्यूज साठी तालुका प्रतिनिधी हुसेन पटेल, खुलताबाद. श्री भद्रा मारुती संस्था सालाबाद प्रमाणे या वर्षी हनुमान जयंती सोहळा भद्रा मारुतीच्या स्थळावर सुरू झालेला आहे आणि त्या दरम्यान रामायण कथा शेवटच्या दिवशी म्हणजे 12 तारखेला हनुमान जयंती आहे आणि हनुमान जयंतीच्या दिवशी हरिभक्त परायण रामगिरीजी महाराज यांच्या काल्याच्या कीर्तनी सांगते होणार आहे आणि ती सांगता झाल्यानंतर महाप्रसादाचा सर्वांनी लाभ घ्यायचा आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी विश्वस्त मंडळाने अतिशय चांगल्या प्रकारे व्यवस्था या ठिकाणी करून दिलेली आहे. प्रथमतः भाविकांच्या रांगा व्यवस्थित लागाव्यात म्हणून बॅरिगेटिंगची व्यवस्था आहे. त्यामध्ये जनरलची लाईन, स्पेशल लाईन आणि महिलांसाठी एक लाईन सेपरेट केलेली आहे, जेणेकरून महिलांचे मोबाईल पाकिट व्यवस्थित सुरक्षित राहतील या दृष्टिकोनातून विश्वस्त मंडळाने 3 लाईन्स केलेल्या आहेत. त्यानंतर पाणी पिण्याची सुविधा अतिशय चांगल्या पद्धतीने केलेली आहे. ज्या मार्गाने भाविक लाईन लावणार आहेत त्या मार्गावर आरो प्लांट आहे. त्यानंतर 2-3 पाण्याच्या टाक्या आहेत. एक दवाखाना आहे, तो 24 तास या ठिकाणी कार्यरत राहणार आहे. 108 ॲम्ब्युलन्सची सुविधा या ठिकाणी आहे आणि भाविकांसाठी आतमध्ये वनवे आहे, कारण वनवे केल्याशिवाय पर्याय नाही आहे. वनवे असा राहील, भद्रा मारुतीचं पादुकाचं दर्शन झाल्यानंतर मागच्या गेटमध्ये शनी महाराज आहे. शनी महाराजांचं दर्शन झाल्यानंतर पाठीमागच्या बाजूला शेड आहे, त्या शेडमधनं भाविक बाहेर पडतील. शेवटी परत एकदा एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर. खैरेंच्या वक्तव्यानंतर मंत्री संजय शिरसाट यांची आदित्य ठाकरेंवर टीका. गुंठेवारीसाठी 3 महिने 50% तर 3 महिने 25% सवलत मिळणार, मनपा प्रशासक जी श्रीकांत यांचा निर्णय. यासोबतच हे बातमीपत्र इथेच संपलं. पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा आपल्या हक्काचं बातमीपत्र एडीएन. उन्हाळ्यात घामोळ्यांमुळे त्रासले आहात, गरमी सहन होत नाही, आता उन्हाळ्यातही हिवाळ्यासारखी थंडी अनुभवायची आहे, तर वापरा फक्त रॅपल बर्फीला कूल घमोरी पावडर आयुर्वेदिक, जो देतो ताज्या लॅव्हेंडरच्या सुगंधासह घामोळ्यांपासून त्वरित आराम. संपूर्ण कुटुंबासाठी उपयुक्त, फक्त 90 रुपयात उपलब्ध. उन्हाळा कितीही गरम असो, आता थंडगार आणि सुगंधी अनुभव मिळवा. रॅपल बर्फीला कूल घमोरी पावडर आयुर्वेदिक आणि प्रभावी.